भारतीय ध्वजाची जननी असे ज्यांना म्हटले जाते त्या मॅडम भिकाजी कामा या स्त्री स्वातंत्र्य सेनानी यांचा 24 सप्टेंबर हा जन्मदिवस। चला जाणून घेऊया मॅडम कामा यांच्याबद्दल। नमस्कार, मी काव्या आणि आपण पाहतात कलाकार दिनविशेष भाग 267 पावर्ड बाय goprag.com। मादाम भिकाजी रुस्तम कामा यांचा जन्म 1861 साली मुंबईत झाला। भिकाजी कामा यांना शिक्षणाची फार आवड होती, म्हणूनच त्यांनी स्त्रियांना शिक्षण घेणे प्रतिकूल असलेल्या काळात अभ्यासात चांगली प्रगती केली। त्यांना इतिहास, समाजकारण व परदेशातील घडामोडी याविषयी जाणून घेण्याची ओढ होती। अलेक्झांड्रा गर्ल इंग्लिश इन्स्टिट्यूशन मधून त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले। तेव्हा इंग्रजांची राजवट होती। ही राजवट उलथवून टाकण्यासाठी पुरुषांबरोबर श्रीमती भिकाजी कामा यांनी सक्रिय सहभाग घेतला। 1907 साली जर्मनीतील स्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली होती। मादाम कामा यांनाही तिथे आमंत्रण होते। 1000 लोक तिथे सहभागी झाले होते। प्रत्येक लोकांनी तिथे आपल्या राष्ट्राचा झेंडा फडकवला होता। त्या काळात भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत असल्यामुळे ब्रिटनचा झेंडा तिथे फडकवला गेला होता। त्यावेळी 22 ऑगस्ट 1907 रोजी मॅडम कामा यांनी भारतीय झेंडा तिथे फडकवला व त्यांनी लोकांना सांगितले, हा स्वतंत्र भारताचा झेंडा आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की तुम्ही उभे राहून त्याला सलामी द्या। त्यांच्या या बोलण्यावर सर्व लोक तिथे आदराने उभे राहिले। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।